आता बातमी आहे पुणे जिल्हा परिषदेसंदर्भातली। पुणे जिल्हा परिषदेच्या सत्तेचा किंग कोण? अखेर या प्रश्नाचं उत्तर मिळण्याची वेळ आलेली आहे। जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीचं बिगुल वाजलेलं असून आता सर्वांच्या नजरा लागलेल्या त्या राष्ट्रवादीच्या गोटात। अजित पवारांच्या निधनानंतरची ही पहिलीच मोठी निवड असून आता सुनेत्रा पवारांच्या शब्दाला किती वजन मिळणार आणि अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, पाहूयात या संदर्भातला आमचा हा सविस्तर रिपोर्ट। अध्यक्षपदाचं बिगुल वाजलं। सुनेत्रा पवारांकडे रिमोट कंट्रोल, चौघांची नावं रेसमध्ये। राज्य निवडणूक आयोगानं पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला असून मार्च महिन्यात ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे। पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचं निर्विवाद वर्चस्व आहे, तर राष्ट्रवादीकडे स्पष्ट बहुमत असल्यानं ही निवड केवळ औपचारिकता मानली जात असली तरी प्रत्यक्षात अध्यक्ष कोण होणार याचा अंतिम फैसला आता सुनेत्रा पवार यांच्याच हातात आहे। अनेक जण त्याच्यामध्ये अनुभवी आहेत। या सगळ्यांना वाटणं साहजिक आहे की आज जिल्हा परिषदेमध्ये आम्हाला संधी मिळाली पाहिजे आणि तशा पद्धतीने आपण सगळ्यांची चर्चा करून काही नावं आम्ही इच्छुकांची मागवणार आहोत। ज्यांना इच्छा आहे त्या सगळ्यांना, शेवटी आमचा पक्ष हा लोकशाही मार्गाने चालणारा पक्ष आहे, त्याच्यामुळे ह्या सगळ्यांची नावं मागून आम्ही त्या संदर्भामध्ये वरिष्ठ सगळ्यांची चर्चा करून शेवटी अंतिम निर्णयासाठी वहिनी साहेबांना आम्ही सांगणार आहे, विनंती करणार आहे। या निवडणुकीला एक भावनिक किनारही आहे। ऐन रणधुमाळीत अजित पवारांचं विमान अपघातात निधन झालं। पक्षानं प्रचार थांबवला तरीही मतदारांनी राष्ट्रवादीवर विश्वास दाखवत 73 पैकी तब्बल 52 जागांवर विजय मिळवून दिलाय। आता या एकहाती सत्तेची धुरा सांभाळण्यासाठी पक्षात अनेक दिग्गज इच्छुक असून अंतर्गत स्पर्धा कमालीची वाढली आहे। जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी चर्चेतली नावं: वीर धवल जगदाळे दौंड, करण खलाटे बारामती, विक्रम खुटवट भोर, विवेक वळसे पाटील। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी 4 नावं जरी आघाडीवर असली तरी जवळपास 10 ते 12 जण हे अध्यक्ष होण्यासाठी आता इच्छुक आहे आणि त्यामुळे सुनेत्रा पवार नेमके कुणाला संधी देतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र अजित पवार यांच्या नसण्याने कार्यकर्ते, पदाधिकारी आणि निवडून आलेल्या सदस्यांमध्ये सुद्धा एक संभ्रमावस्था दिसते आणि त्यामुळे नक्की आता अध्यक्षपद कुणाला दिलं जातं याकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे। चर्चेत असलेल्या नावांपैकी कुणाला संधी द्यायची यासाठी पक्षांतर्गत बैठकांचं सत्र सुरू झालंय। ही निवड केवळ संख्याबळाचं गणित नसून आगामी राजकीय संदेश देण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते। ज्येष्ठ पत्रकारांच्या मते सुनेत्रा पवार या निवडीतून पक्षातील अंतर्गत गटबाजी रोखण्यासाठी कोणाला मास्टर स्ट्रोक मारतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। सर्वच पदही त्या पक्षाला मिळणार आहेत जिल्हा परिषदेत, त्यामुळे सभापती असेल, उपाध्यक्षपद असेल, यानुसार कसं वाटप करायचं, कुठल्या या तालुक्यात कुठलं पद द्यायचं या विचार करून, म्हणजे विरोधकात जिथं थोडक्या मतात राष्ट्रवादी गेलं आहे अशा ठिकाणी आत्ता बळकट करायची का राष्ट्रवादी, जिल्ह्यातल्या जवळपास 10 ठिकाणी त्यांचं बहुमत आलेलं आहे। त्यामुळे 10 सभापती निवडणं आणि आमदार किंवा मंत्री जे आहेत ते काय म्हणतायत असं एकत्रितरित्या ते ठरवतील। पुणे जिल्हा परिषदेची सत्ता राष्ट्रवादीसाठी सोपी वाटत असली तरी अध्यक्ष निवडीतील ही चुरस जिल्ह्याच्या राजकारणाची पुढची दिशा ठरवणारी असेल। आता पक्षश्रेष्ठी कुणावर विश्वास टाकतात हे लवकरच स्पष्ट होईल। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।